सर. नमस्ते. बोला. आज आहे 23 जानेवारी 2026. हां. कोल्हापूर, सांगली, सातारा, जत, पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्र, दौंड, पुणे, हं. अहिल्यानगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा ह्या सर्व शेतकऱ्याला म्हणा की 26 जानेवारी च्या रात्रीच्याला हां. पावसाचं वातावरण तयार आहे आणि तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. 26, 27 आणि 28 3 दिवस. अच्छा. हं. म्हणजे आता हे कोल्हापूरच्या एरियात साधारण कोल्हापूर, सांगली, सातारा. कोल्हापूरला संध्याकाळी येईल रात्रीच्याला. अच्छा. 26 तारखेला रात्री. हं, हं, हं. कोल्हापूर, सांगली, सातारा, हां. पुणे, अहिल्यानगर, बीड हं. जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, इकडे निपाणी, कर्नाटक, मंगसुळी. अच्छा, अच्छा. हो. साधारण तुम्ही याच्या अगोदर 9 जानेवारी रोजी एक अंदाज दिला होता की 13 तारखेला पाऊस लागेल आणि खरोखर त्या 13 तारखेनंतर पाऊस इथे लागलाय कोल्हापूर भागात. तर हे पण बघा त्यावेळी ना. त्यावेळी एक अंदाज तुम्ही दिला होता की काहीतरी चक्रीवादळ झाले वगैरे. आत्ता कशामुळे परत पुन्हा एकदा? आता एक याच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ आहेच आणि इकडं WD आहे याच्यात पश्चिमी विक्षोभ आपलं राजस्थान, गुजरात, हां. हरियाणा, पंजाब तिकडं ना अच्छा, अवकाळी अच्छा. पाऊस पडतोय, तिकडे गारपीट होते. त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतोय हां, त्याच्यामुळे. हां. मग ह्या 3 दिवस राहणार याचा इम्पॅक्ट हो. आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा हे होईल, सुरळीत लागेल. पुन्हा 29 पासून पुन्हा क्लिअर होईल. पण हे 26, 27, 28 3 दिवस पाऊस आहे राज्यात. तुरळक भागात गारपीट देखील होणार आहे महाराष्ट्रात. अच्छा, अच्छा. ठीक आहे सर. धन्यवाद. अशाच अपडेट देत राहा सर. हो. हां, थँक यू. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.